नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस 2026 चौथ्या मेरिट लिस्टला लक्षात घ्या. चौथ्या मेरिट लिस्टला 90% ज्यांचं पर्सेंटेज कमी आहे त्यांना सिलेक्शन होणार आहे का, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून तुमच्यापर्यंत मांडणार आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. लक्षात घ्या, चौथ्या मेरिट लिस्टला सर्वप्रथम इथे जो कट ऑफ आहे तो 100% ड्रॉप होईल. 100% म्हणजे 100% कमी होईल पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मेरिट लिस्ट पेक्षा. ठीक आहे. आता जीडीएस ला काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जीडीएस ला चौथ्या आणि पाचव्या फार तर फार लिस्ट पर्यंत सगळी जी व्हॅकन्सी आहे ती पूर्णपणे क्लोज करायची आहे त्या ठिकाणी. आणि ती क्लोज व्हॅकन्सी करण्यासाठी चौथ्या मेरिट लिस्टला चांगल्यापैकी कट ऑफ ड्रॉप होण्याची दाट शक्यता आहे. चौथ्या आणि फोर्थ म्हणजे तुमची समरी म्हणजे शेवटची लिस्ट थोडक्यामध्ये. ओके, सप्लिमेंटरी लिस्ट आपण त्याला म्हणतो. मग तुमचं पर्सेंटेज समजा 80 ते 90% असेल तर तुम्हाला चौथ्या मेरिट लिस्टला फायनल चान्स असणार आहे, शेवटचा चान्स. आणि उर्वरित जर सप्लिमेंटरी लिस्ट लागली तर सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये 80 ते 90% वाले जे काही कॅन्डिडेट आहेत रिमेनिंग, जे वाट पाहत आहेत जीडीएस मध्ये आपलं सिलेक्शन होईल का नाही त्याच्यावरती, त्यांना या ठिकाणी नक्कीच चान्स आहे. मग तुमची या ठिकाणी कॅटेगरी मॅटर करणार का? कॅटेगरी, ओके, कॅटेगरीचं जर बोलायचं झालं तर 100% या ठिकाणी कॅटेगरी सुद्धा मॅटर करणार चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी. तुमचं जर पीडब्ल्यूडी असेल कॅटेगरी, लक्षात घ्या पीडब्ल्यूडी, मग तुम्हाला 80 ते 90% सुद्धा गरज नाही मित्रांनो. तुम्हाला गरज आहे 60 ते 75% पर्यंतच गरज आहे. कारण चौथ्या लिस्ट पर्यंत 60 पासून 75 पर्यंत मे बी होऊ शकतं. 60 वर चान्स कमी आहे, परंतु 75-77च्या रेंज मध्ये असाल तर चान्स या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, पीडब्ल्यूडी झालं. पुढे चला एससी आणि एसटी कडे येऊया आपण. एससी एसटी कॅटेगरी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष द्या. तुमचं पर्सेंटेज काही जणांचं 88 वर झालं आहे या ठिकाणी, काही जणांचं 90 वर झालं आहे या ठिकाणी तिसऱ्या मेरिट लिस्टला. मग चौथ्यावर काय, ज्यांचं पर्सेंटेज 85 ते 90च्या दरम्यान आहे त्यांनी या ठिकाणी तुमचं कन्फर्म सिलेक्शन आहे, समजून घ्या. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचं 92 सुद्धा अटकलेलं आहे, 92 वर सुद्धा. त्यांचं का अटकलेलं आहे? दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे त्या ठिकाणचे एकतर व्हॅकन्सी भरल्या गेल्या आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना चुका झाल्यामुळे तुमचा फॉर्म डायरेक्ट या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे. दोन गोष्टीशिवाय तिसरी गोष्ट कुठलीच नाहीये. ठीक आहे. म्हणून जर तुमचे हाय पर्सेंटेज असून सुद्धा तुमच्या सोबतच्या कमी पर्सेंटेज 1 ते 2% कमी असणाऱ्यांचं सिलेक्शन होतंय आणि तुमचं सिलेक्शन होत नाही, तर दोनच गोष्टी समजून जायच्या की तुमचं एकतर त्या ठिकाणच्या व्हॅकन्सी भरल्या आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे, प्रेफरन्स दिले आहेत, आणि तुमचा जो सहकारी आहे त्याने वेगळ्या ठिकाणी प्रेफरन्स दिला असल्यामुळे पर्सेंटेज कमी असले तरी त्या ठिकाणी सिलेक्शन त्याचं झालेलं आहे. ह्या 2-3 गोष्टी तिथे मॅटर करतात. ठीक आहे. म्हणून एससी आणि एसटी कॅटेगरी 85 ते 90% पर्यंत कन्फर्म लिस्ट मध्ये तुमचं नाव येणार, हे कन्सिडर करून डीव्हीच्या तयारीला लागा. ठीक आहे. हे फायनल अनालिसिस आहे. याच्यानंतर आता काय जीडीएसचं जास्त अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासारखं काहीच नाहीये. हेच शेवटचं अपडेट आहे, कारण शेवटच्या टप्प्यात ही भरती आलेली आहे. ओके, पुढे चला. ओपन झालं, एससी एसटी झालं, सॉरी पीडब्ल्यूडी झालं. आता ओपन कडे जर तुम्ही आलात, ओपन आणि ओबीसी जवळपास या ठिकाणी सेम असेल. 19-20 चा फरक त्या ठिकाणी असणार आहे, 19-20. ठीक आहे. आता ओपनचं पाहायचं झालं तरी ओपनला 90+ जे आहेत त्यांचं सिलेक्शन 100% या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. मग 88 वर सुद्धा काही जणांचं होऊ शकतं, काहीच 94 सुद्धा होणार नाही. 94 वर का होणार नाही? जर तुमचं हाय प्रोफाईल सिटी मध्ये भरलेलं असेल तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असेल, तिथल्या जागा भरल्या गेलेल्या असतील आणि तुम्हाला शेवटच्या लिस्ट पर्यंत सुद्धा चान्स मिळणार नाही, कारण की तुमचं कॉम्पिटिशनच जास्त असणार आहे त्या ठिकाणी. ओके, अशा वेळेस जास्त पर्सेंटेज असणाऱ्याचं सुद्धा होणार नाही. आणि कमी पर्सेंटेज, जसं की तुमचं काही ओपन विद्यार्थी कॅन्डिडेट आहेत त्यांचं 88, तुमचं जर रुरल एरिया ग्रामीण भागात तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या ठिकाणी जर मागील लिस्ट 89 किंवा 90 वर क्लोज झालेले असेल तर 88 ला तुम्हाला काहीच या ठिकाणी मरण नाहीये, म्हणजे चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. मग सेफ स्कोर काय आहे याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सेफ स्कोर.
PWD, SC, OBC, ST इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरीज. ज्याचा जर सेट स्कोर जर पाहायचा झाला मित्रांनो तर तुम्ही 80 ते 90 92 पर्यंत कन्सिडर करा. PWD नी थोडस खाली आलं तरी चालेल, 75 प्लस PWD नी चला, म्हणजे ऑल ओव्हर सेट स्कोर 75 ते 94 इथं कन्सिडर करू चौथ्या मेरिट लिस्टचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, याचा कट ऑफ का कमी होणार आहे चौथ्या लिस्टचा, लक्षात घ्या. GDS ला त्या ठिकाणी सर्व गोष्टी क्लिअर करायच्यात लवकर, विदिन 2 महिन्यामध्ये, कारण त्यांच्यावर वर्क प्रेशर आहे, वर्कलोड आहे, त्यांचा बाकीचे काम बरेचसे पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे त्यांना जेवढे लवकर होईल तेवढे 28,000 प्लस ऑल ओव्हर दी इंडियाच्या व्हॅकन्सी पूर्ण भरायच्या आहेत. कट ऑफ कमी होण्याचं दुसरं कारण स्टेट वाईज रिझल्ट लागत असतो, म्हणजे सर्कल वाईज. ठीक आहे. महाराष्ट्र सर्कल, गुजरात सर्कल, उत्तर प्रदेश सर्कल, कर्नाटक सर्कल, असे वेगवेगळ्या, गोवा सर्कल. ठीक आहे. अशा डिव्हिजन कट ऑफ लागत असतो सर्कल नुसार. त्यामुळे सर्कल नुसार तू सुद्धा कट ऑफ कमी कमी लागत असतो, काहीचा जास्त लागतो, काहीचा मीडियम लागतो. महाराष्ट्राचा जर तुम्ही पाहिलं तर सेकंड लिस्टला ना कमी ना जास्त, हा मिड रेंजला राहणार आहे, लक्षात घ्या. मिड रेंजनेच कट ऑफ लागणार, म्हणजे असं नाही होणार की मागच्या वेळेस तुमचं 94 वर सुद्धा मिस झालंय आणि तुम्हाला आता चौथ्या लिस्ट मध्ये 94 सुद्धा होणार नाही. म्हणजे काय, या ठिकाणी जरी 92 असेल 94च्या आगे तरी तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे ना. म्हणून मीडियम रेंजचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. म्हणून चौथ्या आणि सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये उर्वरित सर्वच कॅन्डिडेटला त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे. सर्व म्हणजे की आता लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत, मग सर्वांना मिळणार आहे का, नाही. त्या त्या प्रेफरन्स मध्ये ज्या ठिकाणी जेवढ्या व्हॅकन्सी आहेत त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. म्हणून ह्या गोष्टी सर्वांनी कन्सिडर करून घ्या. सगळ्यात महत्वाचं पुढचा पॉइंट, आता पुढे काय करायचंय, पुढे एवढंच करायचं की चौथी मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्ही वारंवार चेक करत राहायचं. वारंवार म्हणजे जास्त फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, दिवसातून एक वेळ सिंपल. तसं पण आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट येईल, लिस्ट लागली की सगळ्या डिटेल्स, कट ऑफ, अनालिसिस, पुढील लिस्ट कधी, सगळ्या गोष्टी येतील. म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल ना, फास्टपणे सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण नवीन अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपण सर्वप्रथम करत असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी जोरात करायची. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस 2-2 झेरॉक्स ठेवायचे. आता काही मिस्टेक असेल फॉर्म भरताना किंवा तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असतील, कमेंट करून टाकायची. फास्ट तुम्हाला सोल्युशन मिळेल, अर्ध्या तासात मिळेल, 1 तासात किंवा 1 तास, दिवसाच्या विदिन 1 डेच्या अगोदर तुम्हाला सोल्युशन 100% मिळेल. बाकीच्या व्हिडिओमध्ये काही वेळेस मला कमेंटला उत्तर नाही बी देता आलं तरी मी ह्या रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पोस्ट ऑफिस मध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी लागावत, हाच आपल्या मागचा उद्देश आहे. आणि आपले महाराष्ट्र सर्कल मधून आतापर्यंत 300 स्टुडंट जे आहेत, ज्यांना आपण व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे 300 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झालंय. तुम्हाला खोटं वाटत असेल, विदाउट प्रूफ आपण बोलत नाही. त्यांचे कॉल मेसेजेस सर्व आले, तर त्यांचं पर्सनली माझ्यासोबत बोलणं झालं, मी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे फेकाफेकी चालत नाही. म्हणून तुमचाही काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला व्यवस्थितरित्या प्लेस व्हायचं असेल तर तुमचे प्रश्न नक्की कमेंट मध्ये मांडत चला. ठीक आहे. चला भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.